मूर्ती आल्यामुळे हा जो नवीन तराफा जो लालबागच्या राजाचा यंदा तयार करण्यात आलेला आहे, या तराफ्यावरती मूर्ती जी आहे ते ठेवली गेली नाहीये, वेळेत ठेवली गेली नाही आणि त्यामुळेच आता आपण जर पाहतो मूर्ती एकीकडे आणि तराफा दुसरीकडे अशी चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत भरती जी आहे ती कमी होत नाही म्हणजे समुद्रात भरती आहे आणि असं असल्यानं अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये. अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर चढू शकलेली नाहीये. मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता प्रयत्न मात्र केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती मात्र या अत्याधुनिक तराफ्यावर नैसर्गिक कारण आहे खरं तर, कारण भरतीची वेळ होते आणि त्यामुळे समुद्रातलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यापर्यंत आलं आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती तलावावरती चढवणं जवळपास अशक्य झालं आणि म्हणून सध्या ही मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये अडकून असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र ही मूर्ती इथेच ठेवली जाणार नाहीये, तर ती पुन्हा एकदा लालबागच्या राजाची मूर्ती तलावावरती चढलेली नव्हती आणि आता मंडळाच्या वतीने ही भूमिका घेण्यात आलेली आहे की समुद्रातलं भरतीचं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर ते पाणी जर कमी झालं तर तलावावरती पुन्हा एकदा मूर्तीला चढवायचं आणि त्यानंतर खोल समुद्रात जाऊन या मूर्तीचं विसर्जन करायचं, अशा पद्धतीची भूमिका. राजाची संपूर्ण गणपतीची मूर्ती जी आहे ती पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी अर्थात तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु ती चढली गेलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चढवण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर या कोळी बांधवांकडनं लालबाग